आता आपण कशाविषयी पाहणार आहोत? यूट्यूब. समजतं ना, इंटरनेटमध्ये कोणता टॉपिक बघणार आहोत? यूट्यूब. मग प्रथम काय केलं? इंटरनेट ओपन केलं इथून. आता यूट्यूबचा अर्थ काय की आपल्याला अलग अलग व्हिडिओज वगैरे पाहू शकतो आपण. समजतं ना, कोणती मूवी क्लिप पाहिजे आहे, कोणती मॅच पाहिजे आहे, बरोबर आहे. मग आपण काय करू शकतो? अलग अलग व्हिडिओ वगैरे पाहू शकतो. मग त्यासाठी कसं ओपन करणार आहे? इथून वरती नाव लिहायचं साईटचं. काय नाव लिहिणार? www.youtube.com. समजतं ना, काय नाव लिहिणार? www.youtube.com. नंतर एंटर करायचं आहे. आलं? आता इथे व्हिडिओचं नाव लिहायचं आपल्याला, कोणता व्हिडिओ पाहायचा आहे. समजा आपल्याला मॅच विषयी पाहायचं आहे, समजतं ना, मॅच बघायची आहे. तर मॅचसाठी काय लिहिणार? कोणती क्रिकेटची मॅच पाहिजे ते लिहायचं. तसं कोणतं टॉपिक पाहिजे तसं लिहायचं इथे. आहे ना, इथे समजा लिहिलं युवराज 6 सिक्सेस इन T20 वर्ल्ड कप. समजतंय? मग इथे क्लिक करायचं आहे. इथे आलं? समजतं ना, जे पाहिजे आपण इथून बघू शकतो व्हिडिओ. आलं? पाहिजे तर काय करता आपण याच्यावरती क्लिक करायचं. जी लिंक पाहिजे ना त्या लिंकवरती इथे क्लिक करायचं आहे. इथून साऊंड पाहिजे तर कमी जास्त करू शकतो. इथून दिसतोय साऊंड. फुल साईजमध्ये पाहिजे तर काय करणार? इथे ऑप्शन बघा, इथे दिलं फुल स्क्रीन. आणि फुल स्क्रीनमधून बाहेर येणारी कोणतं बटन दाबणार? एस्केप बटन. फुल स्क्रीनमधून बाहेर येणारी कोणतं बटन दाबणार? एस्केप बटन दाबायचं आहे. समजते? आता इथून बफरिंग व्हायला वेळ लागणार ना. फुल स्क्रीन पाहिजे आपण फुल स्क्रीन करू शकतो. मध्ये स्टॉप करायचं, इथून स्टॉप पण करू शकतो. बघा समजा इथून चालू केलं आपण. फुल स्क्रीन मध्ये बघायसाठी काय करणार? इथून फुल स्क्रीन वरती क्लिक करू शकतो. समजतं ना, फुल स्क्रीन मध्ये बघण्यासाठी काय करणार? इथून फुल स्क्रीन वरती क्लिक करू शकतो. आलं इथून. समजा इथून फुल स्क्रीन वरती क्लिक केलं, दाखवतो इथून. इथे बाहेर येण्यासाठी काय करणार? एस्केप बटन. समजतं ना, बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबणार? एस्केप. Even bringing smoke in the clouds. This off the bat, it's still in there. इथे पाहिजे आवाज कमी जास्त केला, कळतं एवढा. स्टॉप केला इथून. आणि फुल सेटिंग मध्ये जाऊन काय करू शकतो आपण? क्लिअरिटी बघू शकतो. इथून सेटिंग वरती क्लिक करायचं. इथून क्लिअरिटी असेल ना तर हाय क्वालिटी घेऊ शकतो इथून. समजतं एवढा. आता आपल्याला दुसरा व्हिडिओ पाहिजे. दुसरा व्हिडिओ पाहिजे तर काय करणार? इथे वरती लिहायचं आहे कोणतंही नाव. समजतंय? सपोज काय लिहिलं? वॉटरफॉल ऍक्सिडेंट आहे ना, वॉटरफॉल ऍक्सिडेंट वरती क्लिक केलं. इथून जो व्हिडिओ पाहिजे त्याला काय करायचं? एकदा फक्त क्लिक करायचं याच्यावरती. आलो इथे. फुल साईज मध्ये पाहिजे आपण फुल साईज घेऊ शकतो. दिसते ना तो फुल स्क्रीन. मग इथून समजा चालू केलं. इथून फुल साईज मध्ये पाहिजे, फुल स्क्रीन वरती क्लिक केलंय. साऊंड पाहिजे इथून. आलं इथून साऊंड. यांचा ऍक्सिडेंट इथून बघा.
समजतं. एस्केप करून काय आलं, बाहेर आलो आपण. कळलं एवढं? समजतं. असं समजा आपल्याला एखादा एज्युकेशनल व्हिडिओ बघायचा असेल, एज्युकेशनल व्हिडिओ बघायचा असेल तर काय करणार, इथून समजा नाव लिहायचं आहे, कोणत्या टॉपिकवरती माहिती पाहिजे. समजा आपल्याला रेल्वेचं रिझर्वेशन कसं करतात ते बघायचं आहे, बरोबर ना. आपल्याला अलग अलग समजा एखादा मॅथ्स विषय पाहिजे, कोणत्याही टॉपिक विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा टॅली वगैरे शिकायचं आहे, तर आपण इथून सर्च करू शकतो ते व्हिडिओ. बरेचसे व्हिडिओ अवेलेबल असतात. समजा आपण काय लिहिलं आहे, काय लिहिलं, ऑनलाईन रेल्वे रिझर्वेशन. मग त्याच्यावरती क्लिक करायचे. मग त्यासाठी एक व्हिडिओ दाखवले असणार त्यांनी. समजतंय? हे दाखवतो अलग अलग व्हिडिओ. प्रत्येकजण अलग अलग व्हिडिओ बनवून आपण ओपन करून ठेवले असणार. मग आपल्याला पाहिजे हाऊ टू बुक ऑनलाईन रेल्वे तिकीट, याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे. म्हणजे हे व्हिडिओ पाहून पण आपण शिकू शकतो एखादा टॉपिक. कळलं एवढं? समजतंय? तर आपण काय बघितलं आज, यूट्यूबवरती जाऊन अलग अलग टॉपिकवरती व्हिडिओ पाहिले. समजतं ना. यूट्यूबचा अर्थ यूज काय, तर कोणत्या टॉपिकवरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण इथे व्हिडिओ वगैरे पाहू शकतो. कोणती एखादी गाणी पाहिजे, पिक्चर पाहिजे, समजतं ना. पिक्चर पाहिजे आपण इथं पिक्चर डाउनलोड करू शकतो. समजतं एवढं?